नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यातील 64 लाख शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 2500 कोटी रुपयाचा 25% अग्रिम किंवा 25% वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा वाटप सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, हा राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना जे काही 2500 कोटी रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे, तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यासाठी एकूण किती निधी आहे आणि कोण्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेला आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट। याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत अजूनही पिकमा जर आला नसेल तर कधीपर्यंत हा खरीप हंगाम 2024 चा पिकमा येऊ शकतो, या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना 2550 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2024 चा पिकमा वाटप सुरू झालेला आहे, ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर। आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, लातूर जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून। आणि हेक्टरी 35,000 रुपये प्रति हेक्टर सोयाबीन या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ज्या आपले वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केले होते, त्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा वाटप सुरू झालेलं आहे, परंतु खूप कमी प्रमाणामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याबरोबरच मित्रांनो, आता आज आणि उद्या म्हणजे मंगळवारपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2024 चा पिकमा वाटप होणार, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पिकमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 7,80,000 शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणार आहे। याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील 20,000 शेतकरी आहेत, पालघर जिल्ह्यातील 2,500 शेतकरी आहेत, वाशिम जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना आज आणि उद्या पिकमा वाटप होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा 4,50,000 शेतकऱ्यांना आज किंवा उद्या पिकम्याचं वाटप होईल, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। याचबरोबर सांगली जिल्ह्यातले 18,000 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातले 35,000 शेतकरी, बीड जिल्ह्यातले 10 लाख शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातल्या 3,07,000 शेतकऱ्यांना जवळपास 154 कोटी रुपयाचा पिकमा आणि 154 कोटी रुपयाचा पिकमा आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा जमा होणार आहे। हेक्टरी 20,000 ते 30,000 या दरम्यान हा पिकमा वाटप होऊ शकतो। आणि एकूण 4,93,000 शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, त्यापैकी 3,07,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिम आणि याच्यातल्या उर्वरित शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा सुद्धा हिंगोलीमध्ये वाटप होणार आहे। याबरोबरच आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना आज आणि उद्या पिकमा वाटप होणार आहे। धुळे जिल्ह्यातील 10,000 शेतकरी आहेत, पुणे जिल्ह्यातील 11,000 शेतकरी आहेत, धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकरी आहेत। या जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेम किंवा ज्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोगांती नुकसान झालेलं त्या पद्धतीने तो पिकमा धाराशिव मध्ये वाटप होणार आहे। यवतमाळचं तर सांगितलंच आहे, यवतमाळ जिल्ह्यातल्या 3,90,000 शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होते त्यांना वाटप झालेलं आहे। आणि अग्रिमच्या दिवसात यवतमाळ बद्दल तर आपण जर पाहिलं तर ती अपिलात काढलेली आहे विमा कंपनीने, त्यामुळे अग्रिमचा मंजूर असून देखील सुद्धा कोर्टामध्ये ती सुनावणी चाललेली आहे। याबरोबरच अमरावती जिल्ह्यातील 1,25,000, गडचिरोली जिल्ह्यातील 3,000 शेतकरी, याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 8 लाख शेतकरी, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर मध्ये 2,70,000, नाशिक जिल्ह्यातील 1 लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 2,05,000 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकरी, याच पाठोपाठ परभणी जिल्ह्यातल्या 7,07,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिम आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला होता त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा परभणीमध्ये वाटप होणार आहे। प्रामुख्याने सर्वच्या सर्व पिकासाठी जर पाहायला गेलं तर सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा परभणीमध्ये वाटप होणार आहे। वर्धा जिल्ह्यातले 1,90,000 शेतकरी, नागपूर 1,06,000, जालना 4,35,000 शेतकरी, याचबरोबर गोंदिया 2,000, कोल्हापूर 6,000, याचबरोबर ठाणे 1,000, रत्नागिरी 500 आणि सिंधुदुर्ग 200 अशा प्रकारे या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी आहे। आणि आज आणि उद्या म्हणजे मंगळवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024 चा पिकमा वाटप होणार आहे। आणि या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील
64 लाख शेतकऱ्यांना 2550 कोटी रुपयाचा पीक विमा हा आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे। आपण जर पाहिलं तर 27 मार्च 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 राज्य हिस्सा अनुदान 27 मार्च रोजी वितरित केलेला आहे। आता या सगळ्या विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे, ज्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनी, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC आर्गो विमा कंपनी, युनिव्हर्सल सोम्पियो विमा कंपनी, ICICI लोंबार्ड विमा कंपनी, SBI लाईफ विमा कंपनी, याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, याचबरोबर युनायटेड इंडिया विमा कंपनी आणि चोलामंडलम MES जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व 9 विमा कंपन्यांना राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान 2024 भेटल्यामुळे आता हा पीक विमा वाटप होणार आहे। या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप न होण्याचं कारण दाखवलं जात होतं की राज्य सरकारकडे पीक विमा कंपन्या सांगत होत्या किंवा पीक विमा कंपनीचे अधिकारी सांगत होते की राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान अद्यापही आम्हाला भेटलं नाही, त्यामुळे आमच्याही माध्यमातून पीक विमा वाटपाची कार्यवाही सुरू झाली नाही असे विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवली जात होती। परंतु आता ते कारण आता राज्य सरकारने संपूर्ण टाकलेलं आहे। राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान दिलेलं आहे, मागच्या 3 वर्षाचं राज्य हिस्सा अनुदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2022 आहे, 2023 आहे आणि आता 2024 सुद्धा राज्य हिस्सा अनुदान दिलेलं आहे। त्यामध्ये खरीपचं सुद्धा दिलेलं आहे आणि रब्बीचं सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे दोन्ही राज्य हिस्सा अनुदान राज्य सरकारने दिलेले आहे। त्यामुळे पीक विमा वाटपात आता कोणताही अडथळा येणार नाही अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे सध्याचे नवनिर्वाचित राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही अधिकृत असे अपडेट देण्यात आलेले आहे आणि आता राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भेटणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर होता, ज्यामध्ये जवळपास 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर होता, ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल किंवा आपण जर पाहायला गेलं तर जालना असेल, या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर केला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून। परंतु त्यापैकी 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा विमा कंपनीने आक्षेप घेतला, परंतु 3 जिल्ह्यातले पीक विमाचे अग्रिमचा पीक विमा जो आहे तो विमा कंपनीने मंजूर केलेला आहे, ऍक्सेप्ट केलेली ती जे काही अधिसूचना जी होती ती ऍक्सेप्ट केलेली आहे। ज्यामध्ये परभणीची अधिसूचना ऍक्सेप्ट केली होती, ज्यामध्ये विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड आणि 296 कोटी 88 लाख रुपये परभणीमध्ये 25% अग्रिमच्या पोटी मंजूर आहेत आणि आज आणि उद्या त्याची वाटपाची कार्यवाही होईल अशी माहिती विमा कंपनीने दिलेली आहे। याचबरोबर दुसरा जिल्हा नांदेड सुद्धा अधिसूचना विमा कंपनी युनायटेड इंडियाने ऍक्सेप्ट केलेली आहे, ज्यामध्ये नांदेडमध्ये 254 कोटी 59 लाख रुपयाचा पीक विमा आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर तिसरी विमा कंपनी आहे HDFC आर्गो, म्हणजे हिंगोलीची सुद्धा अधिसूचना जी काही हिंगोलीची अधिसूचना हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांनी काढली, ज्यामध्ये हिंगोलीमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला, ज्यामध्ये HDFC कंपनीने ही अधिसूचना ऍक्सेप्ट केली। हिंगोलीमध्ये 154 कोटी 36 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि या पीक विम्याचे आज आणि उद्या हिंगोलीमध्ये पीक विमा वाटप होणार आहे, प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी। तर मित्रांनो, हे पीक विम्याचं 2024च्या पीक विम्याचं अधिकृत असं अपडेट होतं। आता एक छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पीक विम्या संदर्भात काही प्रश्न असतील तरी कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।